थोडक्यात गरुड संजीवनी तुम्ही बघितलेली आहे का? तर हे गरुड संजीवनीसुद्धा अशाच पद्धतीने असते बघा. एकदम सापाच्या आकारासारखं आहे बघा. इथं जाडी आहे आणि इथं बघा हे पातळ एकदम सापाच्या शेपटीसारखे आहे. तर बघा भावा बहिणींनो, हे काय तर तुम्ही म्हणता दादा हे वाळलेलं लाकूड आहे किंवा त्याला वेळ गुंडाळलेली. तर बघा हे जे आहे तो काय आहे? गुळवेल आहे. काय आहे? गुळवेल आहे. आणि ह्या गुळवेलापासून बघा आज आपण इतकं भारी म्हणजे इतकं भारी रामबाण असं जे आपली कमरेचा मणका आणि जी सायटिका झालेला आहे तो 100% आपण पूर्ण असा बरा करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आपला आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून संपूर्ण जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित अशी पोच झाली पाहिजेत आणि तुमच्याही मणक्याचा विकार, सायटिकेचा विकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. तेही कशापासून? तर ह्या गुळवेलापासून. तर नमस्कार भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण अशा आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय तर तुम्हाला समजलाच असेल की बऱ्याच भावा बहिणींना, आजी आजोबांना, बऱ्याच जणांना बघा कशाचा त्रास असतो तर आपला जो मणका असतो किंवा जी सायटिका झालेली असते किंवा मणक्यामध्ये गॅप पडलेला असतो आणि त्याच्यानंतर बघा काय होतं की आपल्याला खालीही वाकता येत नाही आणि बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस उभा राहतो आणि उभा राहिल्याच्या नंतर आपल्याला खाली बसताही येत नाही. इतकी बेकार परिस्थिती निर्माण होते आणि मणका दुखला की आपोआप आपले जे पायाचे शिरा आहेत ते मणक्यापासून डायरेक्ट कुठपर्यंत दुखतात तर ह्या पायाच्या टाचपर्यंत दुखतात बघा. इथपर्यंत आपल्या शिरा दुखत असेल का? तर तो मणक्याची नस वगैरे दबलेली असते किंवा मणका दुखवलेला असतो किंवा मणक्यामध्ये गॅप पडलेला असतो आणि त्याच्यामुळं सायटिका निर्माण झालेली असते. मग असा हा गुळवेल जो आहे त्याच्यापासून आपण आज रामबाण असे औषध तयार करणार आहोत. आता तुम्ही म्हणता दादा आता बऱ्याच जणांना खेड्यामध्ये ठीक आहे गुळवेल हा लगेच समजून येईल, पण बऱ्याच ठिकाणी बघा सिटीमध्ये ह्याच्यामध्ये गुळवेल हा प्रकार काय आहे तो समजणारच नाही. तर हा गुळवेल जो आहे तो इतका फायदेशीर आहे, ह्याचे रामबाण औषध इतके छान आहे की ज्यावेळेस कोरोना उद्भवला होता, कोरोनाचा काळ निर्माण झालेला होता, त्या टायमिंगला बघा हा जो गुळवेल आहे ह्या गुळवेलाचा जो रस आहे तो रस काढून पिला तरीही कोरोना नाहीसा होत होता. इतकाच हा गुळवेल जो आहे तो फायदेशीर आपल्याला पडतो. आता तुम्ही म्हणता हा गुळवेल कुठं भेटतो? तर बघा आता हे खेडेगावामध्ये कुठेही झाडाझुडपामध्ये ह्याच्यामध्ये हा गुळवेल उपलब्ध होतो आणि त्याचे ओळखण्याचा एक सायंटिफिक म्हणजेच किंवा सायंटिफिक म्हणा किंवा त्याच्या पानाच्या आकारावरून हा गुळवेल लक्षात येतो. आणि दुसरा म्हणजे हा जो गुळवेल आहे तो झाडावरती असा नागमोडी वळवून, जेणेकरून साप कसा असा वळती घेऊन चलत असतो तशा प्रकारे. आता हे तुम्ही बघू शकता इथं की एक झाडाची फांदी होती आणि ह्या फांदीला जो आहे तो नागवेल बघा हा कसा गुंडाळलेला आहे हे बघू शकता तुम्ही. ह्या अशा प्रकारे हा नागवेलासारखाच हा गुळवेल गुंडाळलेला असतो बघा. आणि त्याची पानं बघा तुम्ही कशी असतात. तर हा गुळवेल जो आहे तो असा झाडाला गुंडाळलेला असतो आणि त्याची पानं जी आहेत ती एकदम अशी बदामाच्या आकाराची आहेत आणि त्याला खाली काय आहे तो असा निमुळता टोक आहे. ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं आहे की हा गुळवेल आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, त्याची पानं बदामाच्या आकाराची आणि त्याला खाली निमुळता टोक आलेला आहे. ह्याच्यावरून आपण ओळखून घ्यायचं आहे की हा गुळवेल आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे तर हा गुळवेल जो आहे तर ह्या गुळवेलाचे आपले जे मुळे आहेत ह्या खूप फायदेशीर आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पानं न घेता आपल्याला हा गुळवेल जो आहे तो बघा त्याच्या आपल्याला काड्या घ्यायच्यात. तर चला तुम्हाला आणखीन एकदा तुम्हाला असं दाखवतो की हे तर तुम्ही असं पाहिलेच आहे, पण झाडावरती सुद्धा गुळवेल आहे तो तुम्हाला दाखवतो. तर चला. तर बघू शकता आपण जे आहे तो गुळवेल जो आहे ते दाखवण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा. इथं झाडावरती हे जे आपले काटेरी झाड आहे बघा, याचं येड्या बाबळीचं, आणि त्याच्यावरती जो गुळवेल आहे
तो असा छानपैकी बघा तिथं येडं घालत घालत मध्ये हा गुळवेल आलेला आहे बघा, दिसतंय का तुम्हाला? या पॉईंटला इथं बघा गुळवेल म्हणजेच त्या फांदीला त्याने काय केलेलं आहे ते वेडे घातलेले आहेत आणि त्याचीच पानं बघा तिथं दिसतात तुम्हाला, असे हे बदाम आकाराची पानं जी आहेत आणि त्याच्यावरती काय झालेलं आहे हे दिसतंय का, बदाम आकाराची पानं इथं आहेत. तर हे असा गुळवेल आहे बघा, कुठेही झाडांवरती ह्याच्यावरती हा असा पसरलेला असतो बघा. तर तुम्ही पाहिलं असेल की हा गुळवेल बघा अशा पद्धतीने झाडावरती येत असतो आणि आपण झाडावरचा पहिलाच काढून आणलेला आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं, ह्या गुळवेलापासूनच औषध तयार करायचं आहे. तर आपण हा जो गुळवेल आहे झाडाला येडा घातलेला होता तो काढून घेऊ आपण. तर हे बघू शकता तुम्ही, थोडक्यात गरुड संजीवनी तुम्ही बघितलेली आहे का? तर हे गरुड संजीवनीसुद्धा अशाच पद्धतीने असते बघा, एकदम सापाच्या आकारासारखं आहे बघा. इथं जाडे आहे आणि इथं बघा हे पातळ एकदम सापाच्या शेपटीसारखे आहे, दिसतंय का तुम्हाला? इथं जाडे आहे आणि इथं सापाच्या शेपटीसारखं, म्हणजेच हा थोडक्यात सापासारखाच प्रकार आहे बघा हा. तर ही अशी बहुगुणी आपली काय आहे गुळवेल आहे. तर ह्याच्यापासून आता आपल्याला औषध तयार करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आणखून काय मिक्स करायचं आहे त्याच्यापासून बघा आता औषध कसं तयार होतं ते बघूया आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, हे जे गुळवेल आहे ह्याला आपण थोडं बारीक करून घेऊया. हा सहजपणे हाताने तुटून जातो आणि हे गुळवेल आपल्याला हाताने काय करायचं आहे तोडून घ्यायचं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हा गुळवेल जो आहे तो तोडून घेतलेला आहे हाताने सहजपणे, हे बघू शकता तुम्ही. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, तर हे दुसरे आपण पानं घेतलेले आहेत. ती कशाची आहेत, थोडीशी आपण सुकलेली पानं घेतलेली आहेत, कारण सुकलेलीच पानाचे आपल्याला औषधासाठी उपयोग आहे. तर ही आहेत आपली शेवग्याची पानं. कशाची आहेत, जो शेवगा येतो आपला, जो आपण शेवग्याचे शेंगा वगैरे खात असतो तुम्हाला तर माहिती आहे, त्या शेवग्याच्या शेंगाच्या काय आहेत ह्या पाला आहे. तर हा पालासुद्धा आपल्याला उपयोगी आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, तर आपण घेतलेले आहे सुंठ. काय घेतलेले आहे, हे सुंठ. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत हे हळकुंड घेतलेले आहेत. काय घेतलेले आहेत, तर हे हळकुंड घेतलेले आहेत आपण. आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी घेतलेली आहे बघा ही मेथी घेतलेली आहे. काय घेतलेले आहे, मेथी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, तर हे तेल घेतलेलं आहे. आणि तेल आपण कसलं घेतलेलं आहे, हे तर हे राईचं तेल घेतलेलं आहे आपण. कशाचं, राईचं तेल घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, आता मी सांगितलेल्या माहितीप्रमाणे काय घेतलेलं आहे आपण, राईचं तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपण मेथी घेतलेली आहे. त्याच्यानंतर हळकुंड घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण सुंठ घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलेला आहे, हा शेवग्याचा पाला घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण ही जे सांगितलेलं बहुगुणी जे आपला गुळवेल आहे त्याच्या आपण काड्या घेतलेल्या आहेत. तर बघा आता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता आपण करतोय व्हिडिओला सुरुवात. स्किप कुठेही करायचं नाही, जेणेकरून संपूर्ण माहिती आहे ती व्यवस्थितपणे तुम्हाला समजली पाहिजेत. त्याच्यापासून कसं औषध बनवायचं आहे, कसं वापरायचं ही संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा. तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात. आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा, सर्वात पहिल्यांदा तर काय घ्यायचं आहे, सुंठ घ्यायची बघा आपल्याला. तर साधारणतः आपल्याला एवढी सुंठ बाद झालेली आहे. थोडीशी आपण घेऊया, ती बारीक करून घ्यायची आपल्याला, जेणेकरून ह्याची थोडीशी पावडर तयार होईल. तर ह्या अशा पद्धतीने बघा आता आपल्याला ही जी सुंठ आहे ती छान पद्धतीने आपण आता ही बारीक केलेली आहे. आणि ती बारीक केलेली सुंठाची पावडर आपल्याला आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर साधारणतः एवढा असं आपल्याला काय घ्यायचं आहे, मेथीचे दाणे म्हणजेच मेथा घ्यायचा आहे. तर हे मेथा पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपण काय करू, हे जे हळकुंड आहेत 1 ते 2 हळकुंडाचे आपण असं घ्यायचे आहेत. त्यालाही आपल्याला काय करायचं आहे बघा, थोडंसं बारीक आपल्याला याला करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याची पावडर तयार होईल किंवा थोडंसं उबड-धोबड असं तयार होईल. असं आपल्याला काय करायचं आहे की हे जे आहे मिश्रण सर्व ते बघा आता बारीक करायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीनं आपण घेऊया बारीक करून.
तर हे बघा आता आपलं जे हळकुंड आहेत ते बारीक झालेले आहेत. आता हे सुद्धा बारीक झालेले हळकुंड जे आहेत ते आपल्याला आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे आता, तर ही शेवग्याची पानं जी आहेत ती शेवग्याची पानंसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये बघा आता ही टाकून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला शेवग्याची पानं जी आहेत ते कुठेही उपलब्ध होतात. निसर्गाने आपल्याला भरपूर अशी औषधं दिलेली आहेत, परंतु आपल्याला ती माहिती नसते. आणि शेवगा कुठेही खेडेगावामध्ये ह्याच्यामध्ये सिटीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी शेवगा लावलेला असतो. तर आता ही शेवगासुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपली जी सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू होती बघा, हे गरुड संजीवनीसारखे दिसणारी जो आपला गुळवेल होता, तो हा गुळवेल आपला बहुगुणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे बघा. तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा. आता हे टाकून झाल्याच्यानंतर आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याचा मिक्सर लावायचा आहे आणि ह्याची छानशी असते आता पावडर तयार करून घ्यायची. काय तयार करून घ्यायची, तर पावडर तयार करून घ्यायची. तर चला मग आता आपण मिक्सर लावू आणि ह्याची घेऊया पावडर तयार करून. तर चला तर मग आता आपण काय करूया, मिक्सर लावूया आणि मिक्सर लावून ह्याची छान अशी आपण पावडर तयार करून घेऊया. तर आता आपण मिक्सर लावलेला आहे आणि आता घेऊया बटन स्टार्ट करून. आणि आपलं जे आहे मिश्रण बारीक व्हायला लागलेलं आहे बघा. तर घेऊया आता आपण काय जे आहे ते पावडर तयार करून. तर चला तर मग आता आपली जी पावडर आहे ती बघा आता छान पद्धतीने तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने छान अशी ही जी पावडर आहे ती तयार झालेली आहे. हे बघू शकता. आता ही तुम्ही माणसानं चाळून वगैरे घ्यायची का काय आपल्याला, किंवा कपड्याने अशी छानून घ्यायची का, तर तसं काही करायचं नाही आपल्याला. हे जे आहे मिश्रण ते अशाच पद्धतीने ठेवायचं आहे बघा. तर तुम्ही म्हणता ना आता दादा ही तर पावडर आपली तयार झालेली आहे, म्हणजेच औषध तयार झालेलं आहे, हे प्यायचं आहे का काय पाण्यात वगैरे टाकून. तर असं काही करायचं नाही आपल्याला, पाण्यात वगैरे टाकून प्यायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आता ते तुम्हाला सांगतो. तर ही जी पावडर आहे असं आपल्याला काय घ्यायचं आहे, हे तेल घ्यायचं आहे. आणि हे तेल जे आहे आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, गरम करायचं आहे. काय करायचं आहे, तर हे गरम करून घ्यायचं आहे. गरम म्हणजेच काय करायचं आहे, भरपूर असं कडक करसान तुम्ही, तर इतकं कडक करायची गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे, सोकम म्हणजेच काय करायचं आहे की थोडंसं कोमट करायचं आहे आपल्याला हे तेल. आता हे तेल कोमट केलेलं मी आधीच कोमट करून घेतलेलं आहे. हे कशाचं तेल सांगितले तुम्हाला की राईचं तेल आहे. राईचं तेल असेल तर ठीकच आहे, नसेल तर तुमच्याकडे एरंडेल तेल जर भेटत असेल तर भरपूरच छान आहे बघा. एरंडेल तेलाचा रिझल्ट तर खूपच छान असतो, त्याच्यामुळे तुम्ही एरंडेल तेल पण घेऊ शकता. पण खरं तर तुम्हाला काय वापरायचं आहे, राईचं तेल वापरायचं आहे. आणि राईचं तेल जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ते मेडिकलमध्ये ह्याच्यामध्ये कुठेही उपलब्ध होतं. आणि ते नसेल तर आपलं साधं गोडं तेल जे असतं किंवा खोबरेल तेल असतं ह्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर आता काय करायचं आपल्याला, साधारणतः बघा एक वाटी घ्यायची आहे. आणि त्या वाटीमध्ये बघा साधारणतः आपल्याला काय करायचं आहे, एवढं असं काय करायचं आपल्याला की हे जे राईचं तेल आहे हे पिवळसर दिसत असतं बघा, हे आहे असं राईचं तेल घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, हे जे आपण आयुर्वेदिक पावडर तयार केलेली होती ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे बघा. आपण जे कोमट करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला काय करायची, ही जी पावडर आहे त्या अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे. आता हे टाकून झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी पावडर आहे, हे जे औषध आहे आपलं, त्या अशा पद्धतीने काय करायचं आहे बघा, मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून ते तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि कोमट असल्यामुळं काय होतं, ह्याचे जे गुणसत्व आहेत, जीवनसत्व आहेत किंवा ह्याचं जे काय सत्व असते ते संपूर्ण ह्या तेलामध्ये मिक्स होतात बघा. आणि हे अशा पद्धतीने हे कोमट, आता हे जे आहे तेच आपल्याला आता काय करायचं आहे की कोमट जेच असताना हे जे औषध आहे आपलं ते कोमट असतानाच काय करायचं आहे आपल्याला की आता आपल्याला संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला काय करायचं आहे, तर हे जे मिश्रण आहे, हे जे औषध आहे ते आपल्याला जिथं मणका दुखत आहे, म्हणजे जो मणक्याचा पाठीमागचा जो भाग जो आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, अशा हलक्या हाताने फक्त लावायचं आहे. नाहीतर तुम्ही काय करचाल की घसा चोळचाल ती, आणि चोळून तुम्ही आणखीनच तुमचा मणका किंवा जो सायटिका आहे तो जास्त दुखवून घ्यायचा.
तर दुखलेल्या वस्तूला कधीही काय करायचं नसतं, जास्त दुखवायचं नसतं, त्याला काय करायचं असतं, सांभाळून ठेवायचं असतं. त्याच्यामुळं काय करायचं आहे बघा, हे जे मिश्रण आहे आता हे आपल्या घरच्यांकडून कुणाकडून तरी लावून घ्यायचं आहे. फक्त काय करायचं आहे की असे मिश्रण अशा बोटाने घ्यायचं आहे आणि जिथं जे आपल्याला काय झालेलं आहे त्या ठिकाणी बघा हळूहळू फक्त त्याच्यावरती मिश्रण लावायचं आहे. काय करायचं आहे, फक्त लावायचं आहे, चोळायचं नाही. कसल्याच ह्याने थोडासुद्धा जोर द्यायचा नाही, फक्त हे लावून ठेवायचं आहे. आपल्याला जिथं आपला मणका दुखवला आहे किंवा जी सायटिका झालेला आहे अशा ठिकाणी हे फक्त लावायचं आहे मिश्रण. आता तुम्ही म्हणसान दादा हे जे औषध आहे, हे जे मिश्रण आहे ते आता किती दिवस लावायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, किती दिवस लावायचं आहे म्हणजे साधारणतः बघा ह्याचा रिझल्ट तुम्हाला 10 ते 15 दिवसात नक्कीच येणार आहे. किती? 10 ते 15 दिवस. त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला, रोज झोपायच्या अगोदर आपल्याला हे जे आपलं जे तेल आहे किंवा जे मिश्रण आहे ते काय करायचं आहे बघा आपल्याला, तर हे असं लावायचं आहे फक्त 15 दिवस. तेही संध्याकाळच्या टायमिंगला, सकाळी लावायची गरज नाही आपल्याला, फक्त संध्याकाळी लावायचं आहे आणि झोपून जायचं आहे. तर बघा भावा बहिणींनो, आपण जो हा गुळवेलापासून किंवा जे आपण साहित्य वापरलं होतं त्याच्यापासून जे औषध तयार केलं आहे ते 15 दिवस लावा, त्याचा तुम्हाला छान असा रिझल्ट येणार आहे. तुमचे जी नसा दबलेल्या आहेत त्या नसासुद्धा व्यवस्थितपणे मोकळ्या होणार आहेत. त्याच्यानंतर जो सायटिका आहे तो पण बरा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर जे तुमच्या मणक्याच्या गाद्या निसटलेल्या आहेत किंवा मणका दुखत आहे तो संपूर्ण असा 15 दिवसात नाहीसा होणार आहे बघा. त्याच्यामुळं हे जे मी औषध तयार केलं हे तुम्हाला कसं वाटलं, आणि तुम्हीसुद्धा हे औषध अशाच पद्धतीने तयार करायचं आहे आणि सगळे आपले जे पाठीचं दुखणं आहे, मणक्याचं दुखणं आहे, सायटिका आहे तो संपूर्णपणे नाहीसा करायचा आहे बघा. तर बघा भावा बहिणींनो, हे जर आपलं औषध जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची, आणि व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून जी संपूर्ण माहिती आहे ते सर्वांना समजेल. आणि ज्यांचा मणका दुखावला आहे किंवा सायटिका झाल्या आहे, मणक्याच्या गाद्या निसटल्या आहेत किंवा ज्यांना हातापायाला मुंग्या येतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर भावा बहिणींनो, हा जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची. तर चला भेटूया अशाच नवीन आपल्या माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.